श्री स्वामी समर्थ. आज तुम्ही शांत आहात म्हणून लोक तुम्हाला कमजोर समजतात, पण लक्षात ठेवा, वादळ येण्याआधी निसर्गही शांत असतो. श्री स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी शांत आहे पण आतून खूप तुटलेली आहे, जी सगळ्यांसमोर हसते पण रात्री एकटी रडते, जी लोकांना काहीच सांगत नाही पण मनात हजारो वेदना घेऊन जगते. जर तुम्हीही अशाच परिस्थितीतून जात असाल तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण स्वामी सांगतात तुमच्या शांततेची किंमत एक दिवस संपूर्ण जगाला समजेल. भक्त हो, या जगात सर्वात जास्त गैरसमज शांत माणसाबद्दल होतात. लोकांना वाटतं जो व्यक्ती कमी बोलतो तो कमजोर आहे, जो प्रत्युत्तर देत नाही त्याच्यात ताकद नाही. पण सत्य खूप वेगळं असतं. शांत राहणारा माणूस सगळ्यात जास्त सहन करत असतो. तो प्रत्येक वेदना मनात दाबून ठेवतो. तो प्रत्येक अपमान गप्प राहून सहन करतो. आणि म्हणूनच देव अशा लोकांच्या सर्वात जवळ असतो. जर तुम्हीही शांत राहून खूप काही सहन केलं असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी मजबूत आहे. स्वामी सांगतात मौन ही कमजोरी नसते, ती आतली शक्ती असते. भक्तांनो, कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपल्याला कोणाशीही बोलायचं वाटत नाही, कारण आपल्याला माहीत असतं आपल्या वेदना कोणी समजून घेणार नाही. लोक फक्त प्रश्न विचारतात पण मन समजून घेत नाही. म्हणून काही लोक शांत होतात, ते एकटे राहायला शिकतात, स्वतःमध्येच हरवून जातात. पण लक्षात ठेवा, एकटेपणा माणसाला तोडत नाही, तो त्याला मजबूत बनवतो. भक्तांनो, आज तुम्ही शांत आहात कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं सोडलं आहे. तुम्ही भांडण टाळता, वाद टाळता, नकारात्मक लोकांपासून दूर राहता, आणि हेच तुमचं सर्वात मोठं शहाणपण आहे. स्वामी सांगतात जिथे तुमची किंमत नाही तिथे शांत राहणंच योग्य असतं. आज लोक तुमच्या शांततेचा गैरफायदा घेत असतील, तुम्हाला कमजोर समजत असतील, पण एक दिवस तुमची शांतता त्यांना खूप महाग पडेल. कारण शांत माणूस जेव्हा बदलतो तेव्हा इतिहास घडतो. हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि स्वामींचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, समुद्र नेहमी शांत दिसतो पण त्याची खोली किती असते हे प्रत्येकाला समजत नाही. तसंच शांत माणसाच्या मनात किती संघर्ष चालू आहे हे जगाला दिसत नाही. लोक फक्त बाहेरचं हसू पाहतात, आतलं दुःख नाही. आज तुम्ही जे सहन करत आहात त्याच गोष्टी उद्या तुमची ताकद बनतील. कारण दुःख माणसाला खूप काही शिकवतं. ते माणसाला ओळखायला शिकवतं, स्वतःवर प्रेम करायला शिकवतं, आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःची किंमत समजायला शिकवतं. स्वामी सांगतात ज्याने दुःख पाहिलं आहे तोच खऱ्या आनंदाची किंमत ओळखतो. भक्तांनो, आज तुमच्या आयुष्यात कदाचित खूप समस्या असतील, लोक साथ सोडून गेले असतील, विश्वासघात झाला असेल, तुमच्यावर अन्याय झाला असेल, पण घाबरू नका, कारण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ नक्की येते आणि प्रत्येक वाईट वेळेनंतर चांगली वेळही येते. आज तुमच्याकडे फक्त अश्रू आहेत पण उद्या तुमच्याकडे यश असेल. आज तुम्ही शांत आहात पण उद्या तुमचं नाव मोठं असेल. आणि आज जी लोक तुम्हाला समजून घेत नाहीत तीच लोक उद्या तुमचा आदर करतील. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुमच्या सोबत आहेत तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण दररोज असा शक्तिशाली संदेश तुम्हाला इथे मिळणार आहे. भक्त हो, जीवनात दोन प्रकारची माणसं असतात. एक जी सतत बोलत राहतात आणि दुसरी जी शांत राहून काम करत राहतात. लक्षात ठेवा, मोठं यश नेहमी शांत माणसांनाच मिळतं, कारण त्यांचं लक्ष लोकांवर नसतं तर स्वतःच्या ध्येयावर असतं. आज लोक तुमच्यावर हसतात कारण त्यांना तुमची क्षमता दिसत नाही.
पण वेळ आल्यावर तेच लोक तुमचं कौतुक करतील. स्वामी सांगतात, येण्याआधी शांत राहा आणि वेळ आल्यानंतर जगाला तुमची ओळख होऊ द्या. भक्तांनो, तुमची शांतता ही तुमची कमजोरी नाही, ती तुमची सर्वात मोठी ताकद आहे. कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं. कधी कधी मौन हे सर्वात मोठं उत्तर असतं. जे लोक तुम्हाला समजून घेत नाहीत त्यांना समजावण्यात वेळ घालवू नका. कारण काही लोक फक्त गैरसमज करण्यासाठीच जन्माला आलेले असतात. तुम्ही फक्त स्वतःवर लक्ष द्या, स्वतःला मजबूत बनवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. कारण योग्य वेळ येताच तुमच्या शांततेची किंमत संपूर्ण जगाला समजेल. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख काय आहे हे एका शब्दात कमेंटमध्ये लिहा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. भक्त हो, आज तुम्ही एकटे असाल पण उद्या तुम्ही प्रेरणा बनाल. आज तुम्हाला कोणी विचारत नसेल पण उद्या हजारो लोक तुमचं उदाहरण देतील. कारण संघर्षातून गेलेला माणूस खऱ्या अर्थाने मजबूत बनतो. स्वामी सांगतात, देव प्रत्येकाला दुःख देत नाही, कारण प्रत्येकाकडे दुःख सहन करण्याची ताकद नसते. याचा अर्थ तुमच्यात काहीतरी खास आहे, म्हणूनच जीवन तुम्हाला मजबूत बनवत आहे. आज तुम्ही रडत असाल पण उद्या तुम्ही हसाल. आज तुम्ही शांत आहात पण उद्या तुमचा आवाज जग ऐकेल. आणि आज जे लोक तुम्हाला कमजोर समजतात तेच लोक उद्या तुमच्या यशाने आश्चर्यचकित होतील. भक्तांनो, कधीही स्वतःला कमी समजू नका. कारण हिरा नेहमी शांत असतो, आवाज दगड करतात. तुमचं मौन, तुमचं संयम, तुमचं चांगुलपण हेच एक दिवस तुम्हाला खूप मोठं बनवणार आहे. जर तुम्हाला हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. भक्त हो, तुमच्या शांततेची किंमत एक दिवस संपूर्ण जगाला समजेल. स्वामी समर्थांचा हा शक्तिशाली संदेश तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण करेल. जर तुम्हीही आयुष्यात दुःख, अपमान, एकटेपणा आणि संघर्ष सहन केला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिला असेल. आज तुम्ही शांत आहात म्हणून लोक तुम्हाला कमजोर समजतात, पण लक्षात ठेवा, वादळ येण्याआधी निसर्गही शांत असतो. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, हा होता आजचा स्वामी संदेश. मी फक्त एक माध्यम आहे हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे. बाकी सर्व स्वामींची कृपा, स्वामींची इच्छा, स्वामींची लीला. स्वामींच्या आज्ञेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. श्री स्वामी समर्थ.